केंद्र सरकारच्या रिपोर्टनुसार देशात 57.2% कम्प्युटर्स आणि 53.9% हे इंटरनेट शाळांमध्ये चालू स्थितीत असल्याचा अहवाल समोर आलाय। या केंद्र सरकारच्या अहवालाचा रियालिटी चेक आम्ही जालन्यातल्या वाटूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत केला। या शाळेमध्ये कम्प्युटर किंवा इंटरनेट यापैकी कुठलीही सुविधा नसल्याचं आढळलं। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी घेतला होता, आपण पाहूया। केंद्र सरकारच्या एका सर्वेनुसार जिल्हा परिषदच्या 57% शाळांमध्ये कम्प्युटर आणि 53% शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा सर्वे समोर आला आहे। यासाठी आपण रियालिटी चेक करण्यासाठी आलेलो आहोत। जालना जिल्ह्यातील ही जिल्हा परिषद शाळा आहे। वाटूर या ठिकाणची शाळा आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वाटूरच्या शाळेवर आपण कम्प्युटर आणि इंटरनेटचं रियालिटी चेक करणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत। या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते शिक्षण देत आहे, शिकवत आहेत। आपल्यासोबत शिक्षक आहेत। सर, काय सांगाल, जिल्हा परिषद तुमची शाळा आहे, कितवी पर्यंत ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये इंटरनेट आणि कम्प्युटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे का? आमच्या शाळेला कम्प्युटर लॅब नाही आहे, परंतु स्मार्ट टीव्ही आलेली आहे। स्मार्ट टीव्ही आहे आणि संगणक नाही आहे, लॅब नाही आहे आणि वायफाय सुद्धा नाही। स्मार्ट टीव्हीवरती आम्ही पहिली ते 7वी मुलांना जे कीबोर्ड आहे त्या आधारे आणि आमच्या मोबाईलच्या आधारे आम्ही शिकवत असतो, तासिका शिकवत असतो अदलून बदलून। परंतु कॅम्प्युटर लॅब नाही आहे, वायफाय सुद्धा नाही आहे। शासनाने कॅम्प्युटर लॅब जर दिली तर वैयक्तिक मुलांना त्याद्वारे पुन्हा जास्तीचे हाताळता येईल आणि पुन्हा जास्तीचे त्यांना भरीव असं शिक्षण देता येईल कॅम्प्युटरद्वारे। काय नाव आहे तुझं? जितेश। कम्प्युटर आहे का शाळेत तुझ्या? नाही। शाळेमध्ये कम्प्युटर आल्यावर तू शिकशील का? हो। शासनाने कम्प्युटर आणि इंटरनेट उपलब्ध करून द्यावे, त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना शिकू, असं देखील या ठिकाणचे शिक्षक बोलतायत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, वाटूर, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।